तसं पाहिलं तर आज फक्त जालन्यातच नव्हे तर संबंध मराठवाड्यातल्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे हे लक्षवेधी आंदोलन आहे। शासनाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या धोरणाविषयी संबंधित जे निर्णय शासनाने घेतलेले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। अनेक आमच्या शिक्षक बांधवांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या आहेत। त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे कुठली असेल तर ती जुनी पेन्शन योजना। शासनानं विशेषतः राजकारण्यांनी आपल्यासाठी आकर्षक अशी पेन्शन योजना लागू करून घेतलेली आहे, परंतु शिक्षक कर्मचाऱ्यांना आणि इतर सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र ही जी जुनी पेन्शन योजना आहे त्यापासून त्यांनी वंचित ठेवलेले आहेत। दुसऱ्या अशा अनेक मागण्या आहेत। आमचा जुलै प्रमुख मागण्या म्हणजे जुलैपासूनचा 3% DA आमचा प्रलंबित शासनाकडे आहे, तो अद्याप दिलेला नाही। सर्व विभागांना आश्वासित प्रगती योजना ही लागू झालेली आहे, फक्त शिक्षण विभागातील तेही फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ह्या आश्वासित प्रगती योजना ती लागू झालेली नाही। 10, 20, 30 म्हणजे 10 वर्षाच्या टप्प्याटप्प्याने ती मिळत असते, तीही अद्याप लागू झालेली नाही। शिवाय अनेक आमची एक मागणी अशी आहे की जी 24 वर्षाची निवड वेतन श्रेणी असते ती सरसगट देण्यात यावी। ती 20% लोकांनाच देण्यात येते एकूण संख्येच्या, शिक्षक संख्येच्या, तर ती सरसगट शिक्षकांना देण्यात यावी। जिथं छोटं युनिट आहेत ह्या छोट्या युनिटमध्ये काय होतं की शिक्षकांची संख्या कमी असते, तिथं एकालाही कधी ती निवड वेतन श्रेणी मिळत नाहीत आणि ती त्या लाभापासून वंचित असते। अशा आमच्या 25 मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी शासन दरबारी ह्या मागण्याचं एक निवेदन सादर करणार आहोत आणि पुढील काळात आम्ही अतिशय तीव्र आंदोलन करणार आहोत। शासनाच्या प्रतिकूल धोरणं जे आहेत कर्मचाऱ्याच्या तारीख काय असतात त्या पुढील आंदोलन आम्ही आता सर्व मीटिंग घेऊन ती तारीख निश्चित करणार आहोत। एक मराठवाडाभर ते आंदोलन आमचं असणार आहे। केंद्रीय कार्यकारिणी आमच्या संघटनेची जी केंद्रीय कार्यकारिणी आहे हे केंद्रीय कार्यकारिणी त्या संबंधी निर्णय घेणार आहे।